की ज्या निदा खानला शोधण्यासाठी आपले पोलीस धडपडत होते, त्या पोलिसांना निदा खान सापडली ती छत्रपती संभाजीनगरात। आता छत्रपती संभाजीनगर म्हणणाऱ्यांना काय म्हणायचं, कारण हे औरंगाबाद जे आहे ते अजूनही तसंच आहे। या शहराचा रंग, या शहराचा जो काही एक आत्मा असतो ना, तो मात्र नाव बदलून बदलता येत नाही, हे सिद्ध झालेलं आहे। कारण आतमध्ये अंतरंगात जे खतखत आहे ना, ते तसंच कायम राहणार आहे आणि त्याचं नाव औरंगाबाद आहे। या औरंगाबादमध्ये MIM सारखा पक्ष आहे। या MIM चा एक माजी खासदार आहे इम्तियाज जलील। या MIM चे काही नगरसेवक या शहराच्या महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत। या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर एक मोठी इकोसिस्टीम, मुसलमानांची इकोसिस्टीम या औरंगाबाद शहरात कार्यरत आहे। आणि तिथं जर कुठल्या मुस्लिम गुन्हेगाराला पनाह हवी असेल, आश्रय हवा असेल, तर तो अगदी विनासायास मिळू शकतो। आणि हे उघडपणे या माजी खासदारानं इम्तियाज जलीलनं प्रेस समोर, मीडिया समोर सांगितलं होतं की निदा खान हिने जर माझी मदत मागितली आणि जर मला ती शक्य असेल तर ते मी तिला जरूर करीन। हे एक प्रकारचं आव्हान होतं तपास यंत्रणांना, पोलिसांना, राज्यकर्त्यांना, या सरकारला, पण ते कुणाच्या लक्षात आलं नाही। त्या इम्तियाज जलीलने जे उघडपणे बोलून दाखवलं होतं ते तो करू धजावणार नाही, एवढी आमच्या कायद्याची भीती या जनमानसात पसरलेली आहे। आणि इम्तियाज जलील तर खुद्द उच्च शिक्षित, म्हणजे उच्च विद्या विभूषित आहे, तो माझी लोकप्रतिनिधी आहे, माझी खासदार आहे, तर तो तरी किमान असं काही करणार नाही असं वाटलं असावं बहुतेक। आणि याच वाटलं असावं बहुतेकचा फायदा घेत इम्तियाज जलील आणि त्यांच्या MIM नावाच्या ज्या काही राजकीय पक्षानं जे काही या निदा खानला लपवण्याचं कांड केलेलं आहे,